दंडवत हो. एक महत्त्वाची सूचना की जेव्हा निरूपण सुरू असतं त्यावेळेस मी जरी सांगत असलो तरी तुम्ही त्यावेळेस स्मरण करू शकता, स्मरण सुरू ठेवू शकता. आणि म्हणून स्मरण करत करत जर तुम्ही ऐकलं तर उत्तम. स्मरण पण होईल आणि हे पण होईल. या महानुभावांचा गौरवशाली इतिहास बघत असताना मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की काही इतिहासाच्या नोंदी असलेल्या गोष्टी कथा सांगणार आहे. सोबतच ज्या परंपरागत आलेल्या आहे, ऐकिवातल्या आहे, त्याही कथा सांगणार आहेत. काल आपण आचार्य श्री नागराज व्यास कपाटे यांच्या संदर्भातली घटना, त्यांचा थोडक्यात इतिहास बघितला. आणि तिथे आपण पंचाळेश्वरला श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांना फकीर वेशामध्ये दर्शन दिल्याचंही ऐकलं. पांचाळेश्वरचा विषय निघाला म्हणून पांचाळेश्वरच्या संदर्भातली एक गोष्ट आज मी सांगणार आहे, कथा सांगणार आहे. पुनश्च त्या कथेमधून मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की आपली श्रद्धा, भाव, भक्ती, आपली प्रत्येक क्रिया ही सोयीनुसार आपल्या यथाशक्ती करत असताना, आपल्याला जमेल तेवढी करत असताना, जेव्हा तुम्ही तुमची मर्यादा सोडून पुढे करता त्यावेळेस परमेश्वर त्याचा जसा तसा स्वीकार करत असतो. एरवीही प्रत्येक क्रियेचा आपला परमेश्वर स्वीकार करतो. मात्र आपल्याला क्विकली जो रिझल्ट हवा असतो तो रिझल्ट येण्यासाठी तेवढं समर्पण लागतं, तेव्हाच मिळतं. आणि चिरायू अवतार, चतुर्युगी अवतार, अमोघ दर्शन असं आहे ते श्री दत्तात्रेय प्रभू. श्री दत्तात्रेय प्रभूंचं पांचाळेश्वरचा जे आत्मतीर्थ आहे त्या ठिकाणी अशा अनेक भक्तांच्या इच्छा श्री दत्तात्रेय प्रभूंनी पूर्ण केलेल्या आहेत. मात्र त्यासाठी तेवढी तपश्चर्या, तेवढं समर्पण गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला परमेश्वर सहाय्य करतील. पांचाळेश्वरचं महत्त्व फक्त श्री दत्तात्रेय प्रभू तिथे भोजनाला येतात म्हणूनच नाही आहे, तर आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीही तिथे वास्तव्यास होते. सोबत स्वामींनी जेव्हा उपाध्ये व्यासांना विचारलं की बाबा तुमच्या बळेग्रामजवळ पांचाळेश्वर तीर्थ आत्मतीर्थ आहे की? ते होकार देतात. स्वामी विचारतात तुम्ही तिथे कधी जात असता? त्यावेळेस उपाध्यवास सांगतात मी परवाच्या दिवशी सणावाराला जात असतो. स्वामी सांगतात की फक्त सणावाराला जाऊ नको, तर तिथे तू नेहमी जा तुम्ही, असं स्वामींनी त्यांना सांगितलं. म्हणून स्वामींनी पांचाळेश्वरला जाण्याचा विधी सांगितलेला आहे. सोबत स्वामी तिथे एक वाक्य आहे चरित्रात की हे पूर्ण तीर नदीचा काठ जो आहे तो श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणांनी चरणांकित आहे. कारण पांचाळेश्वरच्या अपोजिट साईडला जे आपेगाव म्हणून आहे तिथलं ते लिंग आहे तेही नमस्कारी आहे. अर्थात आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या स्पर्शाने संमतीत आहे म्हणून वंदन करतो. आणि एक कथा अशी आहे की त्या ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभू यांनी मुठी ठेवल्या होत्या अशी पण एक कथा आहे. सोबतच जुन्या काळी, आता बऱ्याच वेळा कमी लोक तिथे जातात, जुन्या काळी असं म्हणतात की तिथे जर विडा ठेवला, त्या लिंगामध्ये विडा ठेवला तो पांचाळेश्वरला आत्मतीर्थावर येत होता, असंही ऐकिवात आहे. तर त्या पांचाळेश्वर तीर्थाच्या ठिकाणी खूप पहिल्यापासून जेव्हा स्वामींच्या मुक्कामानंतर बळेगावची सर्व भक्तजन नेहमी जात असत आणि आपापल्या पद्धतीने भक्ती, समर्पण तिथे करत असत, श्रद्धेने जात असत, ओटी उपहार, पंगत आदी क्रिया करत असत. त्या गावचं भाग्य असं की त्या गावामध्ये आजच्या मितीला प्रत्येक घरामध्ये एक भाकर, आजच्या भाषेत सांगायचं एक चपाती अधिकची बनवलेली असते, 1-2 चपात्या अधिकच्या बनवलेल्या असतात. कारण की पांचाळेश्वरले राहिलेले अनेक संत, महंत, वासनिक, नामधारक अथवा भूतबाधेसाठी जे थांबलेली ती सर्व मंडळी भिक्षा मागत असते.
आणि त्यांच्यासाठी प्रत्येक घरात अधिकची चपाती बनवलेली असते. सोबतच त्या गावाचा असाही एक परिपाठ आहे, असाही एक नियम होता. आज किती अंशी आहे मला नक्की ठाऊक नाही. मात्र बरेच जण रोज आपल्या घरातला उपहार स्वयंपाक झाल्यानंतर पहिल्यांदा दुपारच्या वेळेला मंदिरात आत्मतीर्थाच्या ठिकाणी जायचं, उपहार दाखवायचा आणि नंतरच भोजन करायचा, असाही एक त्या गावचा नियम होता. ही साधारणपणे 150 ते 200 वर्षापूर्वीची अथवा कालावधी कमी जास्त असू शकतो घटना आहे. आणि ती घटना अशी आहे की जसं काल मी सांगितलं का श्री दत्तात्रय प्रभूंना, अर्थात पुनश्च हे स्पष्टीकरण देतो की श्री दत्तात्रय प्रभू हा विचार कदाचित काहींना पटणार नाही, मात्र हा विचार शास्त्राधारे आहे. आणि तो शास्त्राधारे या अर्थाने आहे, सगळ्या बाजूनी शास्त्राचा विचार केल्यानंतर या विचारावरती मी आलेलो आहे की आपण श्री दत्तात्रय प्रभूंचं बऱ्याच आश्रमांमध्ये बऱ्याच गृहस्थांकडे श्री दत्तात्रय प्रभूंच्या स्मरणावरती, श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाच्या सेवनेवरती प्राबल्याने महत्त्व दिलं जातं, अधिक महत्त्व दिलं जातं. ते 24 तास जे नाम घेतात ते श्री दत्तात्रय प्रभूंचं घेतात. आणि मग मी जे सांगणार आहे त्याचा विचार वेगळ्या अर्थाने करायचा आहे की त्या ठिकाणी जरी फकीर वेशात श्री दत्तात्रय प्रभूंनी यदा कदाचित आचार्य नागराज व्यास कपाटेंना भेट दिली असेल, मात्र त्याचा संदर्भ तिथे वेगळा आहे आणि नेहमीचा वेगळा आहे. तुम्ही जेव्हा श्री दत्तात्रय कवच पारायण करता तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची सेवना करता, जेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंच्या स्थानाला वंदन करायला जाता, तर त्याचा संदर्भ तो सहजासहजी श्री दत्तात्रय प्रभू कोणावरतीही प्रसन्न होत नाही. कारण त्यांना भक्तांची एक कॅटेगरी जी लागते ती समजायच्या भाषेत सांगायचं तर ते पहिलीतली नाही, तर त्यांना आवडी श्रद्धेच्या बाबतीत त्यांना लागते MA ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्यांची. आणि आपण कुठल्या लेवलला होतो हे सगळ्यांना प्रत्येकाला माहिती आहेच की आपण KG मधले आहोत किंवा पहिलीमधले आहोत. तेव्हा आपण श्री दत्तात्रय प्रभूंना तिथे स्थानवंदन करायला गेले, श्री दत्तात्रय प्रभू त्याचं फळ देत नाहीत. कारण श्री दत्तात्रय प्रभूंची जी मी सांगितलं, आणि हे कशाच्या आधारे सांगतोय, जेव्हा चांगदेव भट्ट श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला निघतात, जेव्हा भूतानंदा श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला जायचं म्हणतात, त्या लेळेंमध्ये स्वामींनी जो विधी सांगितलेला, तिथं जे महत्त्व सांगितलेले, स्वामींनी जे वचनं सांगितलेले, त्याच्या आधारेच मी ही गोष्ट सांगतोय की तिथे केलेले सर्व नव जाप्य सर्व हे स्थानापती अर्थात स्थानाच्या ठिकाणी असलेले सामर्थ्य पूर्ण करत असतं. नामस्मरण केलं, श्री दत्तात्रय प्रभूंचं नामस्मरण केलं तर श्री दत्तात्रय प्रभू त्या नामाचा अभिमान घेण्यासाठी जी आपल्याकडे योग्यता पात्रता लागते ती नाही आहे. म्हणून आपण श्री दत्तात्रय प्रभूंचे नाही तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे भक्त आहोत. आणि मग काय होतं तर श्री दत्तात्रय प्रभूंचं नाम स्मरण केलं, जाप्य जे काय आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या संदर्भातलं करतो त्याचा अभिमान घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी करतात. कारण की तो अवतार विहित स्वामींनी केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं स्थानवंदन केल्याचं गोमटं जे काही मिळत असतं त्याच्यात पहिलं असतं की स्वामींची आज्ञा आपण पालन केली, त्यामुळे त्याचं फळ स्थानापती किंवा स्वामी त्याचा अभिमान घेत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही श्रीकृष्णांचं स्मरण केलं, श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण केलं, श्री चक्रपाणी प्रभूंचं स्मरण केलं, श्री गोविंद प्रभूंचं स्मरण केलं, चारही अवताराचं स्मरण केलं तरी योग्यता गोमट त्याची जी काही फलश्रुती होणार आहे ती सर्व फलश्रुती स्वामीच देणार आहे. ते 4 अवतार देणार नाही, श्री दत्तात्रय प्रभू देत नाही. तर कोण देतं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हेच देतात, कारण की त्यांनी तो विहित केलेला अवतार आहे. स्वामींनी पांचाळेश्वरला जाण्यासाठी जे सांगितलेले ते थोडवी सांगितलेले की श्री दत्तात्रय प्रभू चिरायू अवतार आहे, अमोघ दर्शन आहे, त्यासाठी तिथे जा. आणि म्हणून आपल्याला सर्वात महत्त्वाचं आणि मोठं श्री दत्तात्रय प्रभूंच्या भेटीचं अथवा श्री दत्तात्रय प्रभूंच्या स्थानाचं स्थानवंदन केल्याचं
गोमटं मिळणार कुणामुळे? स्वामींनी आज्ञा केली, ती आज्ञा पालन केल्यामुळे. असो, तर या पांचाळेश्वरला प्रतिदिनी जात जावा असं सर्वज्ञ स्वामींनी उपादवासांना वेरूळला सांगितलं. आणि म्हणून त्याच संदर्भाने स्वामींनी सांगितले की आजही म्हणजे 800 वर्षापूर्वीही श्री दत्तात्रय प्रभू रोज तिथे भोजनाला येतात, हेही सांगितलं. आजही तिथे श्री दत्तात्रय प्रभू भोजनाला येतात, मात्र ते अदृश्य रूपात येतात, अथवा जसं नागराज व्यासांचा संदर्भ येतो तशा पद्धतीने भेटण्यासाठी, श्री दत्तात्रय प्रभू भेटण्यासाठी खूप मोठी पात्रता योग्यता लागते. म्हणून आपण तेवढी पात्रता योग्यता आणण्यासाठी अगोदर स्वामींनी सांगितलेल्या विधीवरती, स्वामींच्या नावावरती भर देणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तर याच पांचाळेश्वरला जसं मी मगा सांगत होतो की प्रत्येक घरामध्ये उपार नेण्याची पद्धत आहे. उपार नेण्याची पद्धत प्रत्येक घरातून जात असतो. काही वर्षापूर्वी, जसं 150-200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कथा आहे की त्यावेळेस नेहमीप्रमाणे उपार प्रत्येक घरातून जात असतो. एका घरामध्ये नुकतंच लग्न करून एक नवीन स्त्री अर्थात सून आलेली असते घरात आल्यानंतर त्यांनी सर्व घराची, आता महिला एखादी नवीन नवरी घरात आल्यानंतर तिला घरातल्या परंपरा ह्या सगळ्या गोष्टी कळण्यास उशीर लागतो, वेळ लागतो. हळूहळू शिकते, विचारून शिकते, माहिती घेते. तर त्या सुनेच्या लक्षात आलं का रोज गोदावरीच्या मध्यभागी जे मंदिर आहे, जिथे आपण लग्न झाल्यानंतर दर्शनाला गेलो होतो, त्या ठिकाणी रोज आपल्या घरामधून नैवेद्य जात असतो, उपहार जात असतो. आणि तो उपहार जेव्हा भरून आपली सासू, आपले दीर जे कोणी घेऊन जातात, ते भोजनाचं ताट भरून नेतात, मात्र येताना रिकामं असतं. कदाचित तिथे कोणीतरी खात असावा असा तिचा भ्रम असतो. आणि नेहमीप्रमाणे ती आपल्या घरात हळूहळू रुळते, सर्व घरातल्या चालीरीती समजते. मात्र उपहार रोज जातो, तिला उपहार नेण्याचा योग कधी आलेला नसतो. उपहाराच्या नैवेद्याच्या संदर्भात तिने कधी विचारलेलंही नसतं. एक दिवस काही कामानिमित्त घरातल्या सर्वांना, सासरे बुवा, पती आपापल्या कामामध्ये, त्या दिवशी सासू पण गावाला निघून जाते. सासू जाताना सांगते, बाई ग, नेहमी रोज मी जसा उपहार नैवेद्य खाली मंदिरात आत्मतीर्थास घेऊन जाते, तशी तू आजही घेऊन जा. ती होकार देते. सासू गावाला निघून जातात. ही नेहमीच्या वेळेवरती उपहाराचं ताट भरते. दुपारच्या आरतीच्या वेळेस उपहाराचं ताट भरते आणि घेऊन जाते. घेऊन गेल्यानंतर माहिती नसतं काय करायचं. तिथं जो टेबल असतो, बाकीचे त्याच्यावरती उपहार ठेवताना दिसतात. मात्र त्या बाईचा योगायोग असा असतो की काहीसा त्या दिवशी उशीर झालेला असतो. नेमकं इतर जण कसं करतात ते बघायला तिला काही मिळत नाही. आणि म्हणून ती येते, उपहार ठेवते, ते खाली तिथे समोर ठेवते. आणि समोर ठेवल्यानंतर प्रार्थना करत बसते. थोडा वेळ जातो. तिला वाटतं आता ताटातलं कोणीतरी येईल आणि खाऊन घेईल. इथे कोणीतरी बसत असावं. हा जो चौथरा आहे, हा जो ओटा आहे, यावरती कोणीतरी बसत असावं आणि ते खात असावं. बिचारी भोळी बाबडी, जास्त लॉजिक डोकं वापरणे म्हणण्यापेक्षा जास्त हुशार नाही, साधी भोळी बाबडी बिचारी. तिला वाटलं कोणीतरी येतं, याच्यावर बसतं आणि हे जे नैवेद्याचं ताट आहे ते खातं. 2 मिनटं होतात, 5 मिनटं होतात, कोणीच खात नाही. 10 मिनटं होतात, कोणीच खात नाही. 15 मिनटं होतात, कोणीच खात नाही. आणि मग हिला भीती वाटू लागते की आपलं ताट अजून कोणीच का खायला येणार. जर आपण आज भरलेलं ताट घरी नेलं तर आपल्याला सासू रागवेल, त्रास होईल, आपल्याला सासूरास होईल. आणि कदाचित मला म्हणतील की तू नेलंच नव्हतं. आणि कदाचित जो कोणी व्यक्ती येणारा खाणारा आहे त्याने सांगितलं घरी की काल भोजन आलं नव्हतं, तर काय उत्तर द्यायचं. म्हणून ती 15 मिनटं होतात, 20 मिनटं होतात आणि तिची हळूहळू भावना बदलत जाते की
या ठिकाणी जे कोणी देव कोणी जे येत असतील, ज्यांच्यासाठी रोज उपाराचं ताट येतं आणि ते उपाराचं भोजनाचं ताट रिकामं होऊन घरी येतं, याचा अर्थ कोणीतरी खातं. तर तो खायला येणारा माणूस का आला नाही? तो व्यक्ती कोण, जो कोणी असेल, देव असेल, जे काय असेल, तो का आला नाही? कारण की तिच्या मनात ही गोष्ट पक्की बसलेली असते की भोजनाचं ताट नेल्यानंतर तिथं कोणीतरी भोजन करतं आणि ते भोजन झाल्यानंतर ते रिकामं ताट घरी घेऊन येतात. अर्धा तास झाला कोणीच नाही आणि मग मात्र हिच्या डोळ्यांमधून पाणी यायला सुरुवात होते की जे कोणी असेल, देवा जो कोणी असेल, तुम्ही येतात, भोजन करतात, निघून जातात, असं मला माहिती, तर तुम्ही त्या भोजनाचा स्वीकार करावा, यावं आणि जेवावं. खूप वेळ जातो तोपर्यंत इतर जे जुन्या काळी काय व्हायचं, आत्मतीर्थाला एकदा दुपारची आरती झाली का बऱ्यापैकी लोक विश्रांतीसाठी निघून जात आणि त्यावेळेस थांबणाऱ्यांच्या जवळजवळ नसायचे. इथे कोणीच नाही, बराच वेळ झाला, ताटच रिकामं होईना. आणि मग मात्र हिला मनातून धाकाने, श्रद्धेने, श्रद्धा म्हणजे धाक त्यात जास्त, की आज जर आपण ताट रिकामं नेलं तर भरलेलं नेलं तर सासू म्हणेल तू जेवण नेलंच नव्हतं का. म्हणून ती विनंती करायला लागते की जे कोणी असेल ते येऊन पटकन देवा, कोणता देव आहे ते खाऊन जा, नाही तर माझी सासू मला त्रास देईल. सासू आत्ताच नुकतंच लग्न झालेलं आहे आणि जर मला त्रास द्यायला सुरुवात झाली तर फायदा काय, असं तिच्या मनात येतं. आणि काय आश्चर्य, तिची भावश्रद्धा खूप असते. काय आश्चर्य, ताटामधले पदार्थ गायब होतात, मात्र तिला त्या ओट्यावरती बसलेला ऋषी वेशात एक व्यक्ती दिसतो. वरती जटा बांधलेले आहे, दाढी वाढलेली आहे, अशा पद्धतीने येतो आणि ताट भोजन करून जातो. ती आपलं ताट उचलते आणि घरी घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी त्या संध्याकाळी सासू गावाहून येते. दुसऱ्या दिवशी सासू उपहार नैवेद्य घेऊन येते. त्यावेळेस सासूला तिथली पुजारीनबाई म्हणते, काय ग, काल घरीत कोणीच नव्हतं का, काल उपारा आला नाही? ती म्हणते, होती की सून होती, तिने आणला असेल. तिनं संध्याकाळी मी विचारते, आणला असेल तिनं. ती पुजारी तिथले सांगतात, नाही, काल उपार आला नव्हता आणि आमच्याकडे तरी आला नव्हता. सासू उपार दाखवून घरी येते. आता सासू घरी येते उपार दाखवून आणि आल्या विचारते की बाई ग, सुनबाई, काल तुम्ही उपार नैवेद्य नेला नव्हता का? सुनबाई सांगतात, हो नेला होता. मग तुम्ही तो उपार काय केला? तो उपार नेला होता, तो तिथं पुजारीबाईंना दिला नाही का? ते म्हणते, कोणाला द्यायचं, मी कोणाला दिला नाही. मी तिथे बराच वेळ बसले आणि नंतर बसल्यानंतर कोणीतरी एक ऋषी आले आणि त्यांनी जेवण करून ते निघून गेले. कुठे गेले माहिती नाही. कुठे आले ते? म्हणे जो काय ओटा आहे ना त्याच्यावरती बसले होते. सासूबाईंना वाटतं की ही काहीतरी मजा करते. अगं, तू खाल्ला का? कुणाला दिला का? नेलाच नाही. सासूबाईंना ती सांगते की नाही सासूबाई, मी नेला होता, तिथं आले ऋषी आणि त्यावरती बसून त्यांनी खाल्ला आणि मग मी ताट घेऊन घरी आले. सासूबाई पुन्हा विचारते, अगं विसरली होती का? मला तर पुजारीबाईंनी नाही सांगितलं. नसल तर जाऊ दे, नाही म्हण, चूक झाली असेल तर कबूल कर, मी काय म्हणणार नाही. अहो खरंच सासूबाई, मी नेला होता. तिथे ते ऋषीसारख्या, ऋषीच्या कपडे धारण केलेले आले, त्यांनी खाल्ला. सासूबाईंचा थोडासा आवाज चढतो. अगं नसल नेला तर तसं सांग ना. तू जर उपहार दाखवायचं विसरली, न्यायचं विसरली असेल तसं सांग. असं का सांगते की कोणीतरी तिथं ओट्यावरती ऋषी बसले होते आणि ते आले आणि खाल्ले? नाही सासूबाई सांगते, नाही सासूबाई, खरंच तसं झालं. आणि सासूबाईंचा आवाज चढला आणि सोबतच सासूबाई म्हणतात, वेडी, अगं अजून तुला 15 दिवस झाले नाही, आत्ताच तू सुरुवात केली माझ्याशी असं वागायला, खोटं बोलायला. ती पुन्हा सासूंचा राग, तळपायाची आग मस्तकाला जाते. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सासरे घरात येतात, सासऱ्यांना सांगते, स्वतःचे पती जेव्हा घरात येतात, कोण? सासूबाईचे पती जेव्हा घरात येतात, या सूनबाईचे सासरे, त्याला सांगते, तुम्ही चांगली सून आणलेली दिसते. 15-20 दिवस झाले हिला येऊन आणि आत्ताच हिने रंग दाखवायला सुरुवात केली. सासरे बाबा विचारतात, काय झालं म्हणजे? काल हिनं उपार नेला नाही असं मला पुजारीबाईंनी सांगितलं
आणि हिला विचारलं तर ही म्हणते मी नेला होता आणि कोणीतरी तिथं आले आणि खाल्लं, कुणी ऋषी आले ते ओट्यावर बसले आणि खाल्लं. सासरे बुवा विचारतात सुनबाईला, सुनबाई काल उपार नेला नव्हता का, नैवेद्य नेला नव्हता का? ती म्हणते नेला होता मामाजी. मग नेला होता, कुणाला दिला तो? तुम्ही खाल्ला की कोणा दुसऱ्या माणसाला नेला की न्यायचंच विसरली? हे सांगता. ही पुनश्च सासरेबुवांना तीच कथा सांगते की मी तिथं बसले, बराच वेळ कोणी आलं नाही आणि जेव्हा आले एक ऋषीसारख्या वेशाच्या, सर्व दाढीबिडी वाढलेली, केस जटा वगैरे असे असलेले आले आणि त्यांनी तो खाल्ला आणि मग रिकामा झालं ताट मी घरी घेऊन आले. सासरेबुवा म्हणतात अगं नेला नसेल तर सांग, सासू तुझी सासू खवळलेली आहे. सासरे मामाजी मी जे घडलं तेच सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगते, मात्र यांना खोटं वाटतं. आणि इकडे सासूच्या आदळआपट सुरू होती. माझी 40 वर्ष झालीत, 40 वर्ष होऊन माझ्या आयुष्यात कधीच असं झालं नाही. आणि ही सांगते कोणीतरी आलं आणि खाल्लं, आजपर्यंत ऐकलं नाही, बघितलं पण नाही. आणि ही सांगते कोणीतरी आलं आणि खाल्ला. खोटं बोलायची काय अवधी असते? जर नसल गेली तर तसं कबूल करायचं. आदळआपट सुरू होते. थोड्या वेळाने मुलगा घरी येतो, म्हणजे सुनबाईचा पती घरी येतो. तो आल्यानंतर आल्याच पाणी देताना आईनी जोरात पाणी आदळलं समोर. मुलगा विचारतो आई काय झालं, आज का भांडणं झाले, काय झालं? काय झालं विचार तुझ्या बायकोला. अगं पण तू सांग ना काय झालं. नाही विचार तुझ्या बायकोला, असं आईने सांगितल्यावर हा पती आपल्या पत्नीला विचारतो अगं काय झालं. आई का रागवलेली, पप्पा पण व्यवस्थित बोलले नाही, आज वडील पण व्यवस्थित बोलले नाही. ती सांगते काही नाही, काल तुम्ही कोणीच घरी नव्हते, काल मी नैवेद्य घेऊन गेले होते आणि नैवेद्य घेऊन गेले, कोणीच तिथं घ्यायला आलं नाही आणि मग मी तिथंच थांबले बराच वेळ. आणि मग एक ऋषी आले, ऋषीच्या सारखे कपडे घातलेले, कोणी बाबा होते का कोण होते ते आले आणि त्यांनी जेवण केलं. ते त्या ओट्यावर बसले होते आणि ते निघून गेले. मी त्यांना सांगते की असं घडलं तर त्या खरं मानत नाही. त्या म्हणतात आता मला काय माहिती, रोज सासूबाई उपहार भरून घेऊन जातात आणि येताना रिकामं ताट घेऊन येतात. मला वाटलं कोणाला तरी जेवायला देत असतील, कुणीतरी येऊन तिथे जेवत असेल म्हणून मी तिथं बसले, कोणीच नाही आलं. ते आले आणि जेवले. तर दुपारपासून आज सासूबाई आल्यापासून म्हणतात की असं कधी घडत नाही, उपहार दाखवायचा असतो, म्हणजे घास तोडून असे दाखवायचे असतात आणि ते तिथल्या कोण पुजारी आहे त्यांना द्यायचे असतात. मात्र माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. पती पण विचारतात अगं न्यायचं विसरली होतीस का? नाही. मग तुझा तो उपहार नेला तू आणि आईनं मला सांगितलं नाही, पण नेमकं झालंय काय? तर मग पुन्हा ती सगळं सांगते की तिथल्या कोण पुजारी बाई त्यांनी सांगितलं उपहार दाखवला नाही, आणला नाही, तुझ्या सुनेनं दाखवला नाही असं सांगतात. आणि जेव्हा पतीला पुन्हा ती तसंच सांगते तेव्हा पती थोडासा रागवतो. अगं तू चूक झाली असेल तर कबूल कर, खोटं का बोलतेस? माझ्याशी खोटं बोलते, सासरे पप्पाशी खोटं बोलते, आईशी खोटं बोलते. झाला असेल तसं सांग. ही रडकुंडीला येते, सुनबाई रडकुंडीला होता. अहो मी जे घडलं तेच सांगितलं. आणि आता अर्थ कसं असतं, नवीन सुनबाई आली की तिच्या हळूहळू गोष्टी गावात पसरतच असतात. आणि त्याच दरम्यान दुपारी घडलेली घटना सासूबाईंनी आपल्या शेजारणीला सांगितलेली असती, कसली आणली काय माहिती करून, आत्ताच रंग दाखवायला सुरुवात केली, आत्ताच माझ्याशी असं खोटं बोलते. ती करता करता हळूहळू सगळ्यांनाच माहीत होते. पती मारायच्या परिस्थितीमध्ये येतो तरी ती आपल्या मतावरती ठाम असते. आणि मग मात्र सासरे बुवा, सासू आणि पती हे तीन एका बाजूला, अगं आमच्या आयुष्यात कधी झालं नाही, ऐकलं नाही, तू असं का सांगतेत? निदान घडलेली चूक कबूल कर, आम्ही विषय मिटून टाकू. मात्र विषय हळूहळू वाढत जातो आणि ती सांगते जे घडलं तेच, मी जे खरं घडलेलं आहे तेच तुम्हाला सांगितलेलं आहे, दुसरं काही सांगितलेलं नाही. मी जे घडलंय तेच सांगते, तर खोटं कशाला बोलू तुमच्याशी? मग आता शेवटी जेव्हा प्रत्येकाच्या सत्यतेचा खोटेपणाचा गोष्ट येते त्यावेळेस सासू सांगते ठीक आहे, तू म्हणते ना जे कोणी जटाधारी आले आणि खाल्लं, उद्या तू उपहार घेऊन जा, उद्या तू उपहार घेऊन जा आणि बघूयात कोण खातं. उद्या तू उपहार घेऊन जा आणि बघूयात कोण खातं. ती म्हणते ठीक आहे, मी उद्याही उपहार घेऊन जाते.
मात्र ही गोष्ट करता करता हा म्हणत सगळ्या गावात पोहोचते की असं असं झालेलं आहे. सुनबाई म्हणते की मला कोणीतरी दत्तात्रय प्रभू, म्हणजे दत्तात्रय प्रभू म्हणण्यापेक्षा कोणीतरी ओट्यावर बसले संन्याशी वेशासारखे, त्यांनी उपार खाला. आणि सासूबाई म्हणते की तू उपार नेलाच नाही. दोघींचं भांडण झालं आहे आणि उद्या त्याची परीक्षा होणार आहे एक प्रकारे, की उद्या सुनबाई प्रत्यक्षात आत्मतीर्थाला उपार घेऊन जाणार आहे. मग आता सगळ्या गावात हाहाकार झाला. अर्ध्या लोकांचा अर्ध्यापेक्षा काय 90% लोकांचा विश्वासच बसला नाही की असं कधी झालं नाही, ऐकलं नाही, आपल्या गावात घटना घडलेली नाही. आणि असं कुठं होतं का? आमचं आयुष्य चाललंय, कोण म्हणतं आमचे पांडे झालेत की उपार नेऊ, तरी असं झालं नाही. अशी चर्चा खूप गावभर होती. आणि दुसऱ्या दिवशी परीक्षेसाठी सगळे तमाशा बघायसाठी, परीक्षेसाठी ही सुनबिचारी तयार आणि तमाशा बघायसाठी सगळं गाव तयार होतं. दुपारी आरतीची वेळ होती. आरतीच्या वेळेला उपाहारात जणू काही एखादा महोत्सव असल्यासारखी सगळी मंडळी तिथे जमा होते. काही जण हिच्यासोबत उपाहारा मागे पुढे, सगळ्या गावाचं लक्ष हिच्याकडे असतं. काय आणि हिला नेमकं आपलं काय चुकलं हे हिलाही माहिती नसतं. जी घडलेली घटना ते सांगतंय. आश्चर्य यांना का वाटतं? यांना जी गोष्ट घडली त्याचा खेळ खंडोबा किंवा तमाशा का वाटतो हे हिला कळत नाही. घेते उपार नेहमीप्रमाणे तिथं बसते. ती काही संकल्प सोडत नाही, तिला काही माहितीच नसतं. बसते समोर, आरती होते, आरती सुरू होते. आणि अर्थात आता अशा वेळेस तर सर्वांचा उत्साह राहणार. 2 आरत्या नव्हे 3 आरत्या होतात, 4 आरत्या होतात. ताट तसंच भरलेले. आपापले बाकीचे इतर लोक येतात, उपार दाखवून निघून जातात. संत मंडळी भिक्षा दाखवून मोकळे होतात. आरती संपते तरी हिचं ताट भरलेलंच. आणि सगळे हसायला लागतात की डोक्यात फरक पडलेला आहे. नाहीतर आपलं खोटेपणा सिद्ध होऊ नये म्हणून ही नाटकं करते. आणि आरती होते, 15 मिनटं होतात, 20 मिनटं होतात, अर्धा तास होतात. सगळ्यांची हळूहळू लोकसंख्या कमी होते. तिथे बघणाऱ्यांचा, तमाशा बघणाऱ्यांची संख्या कमी होते. सासरीबुवा येऊन सुनेला सांगतात, चल जाऊ दे, जे झालं ते झालं, चूक कबूल कर, आपण घरी निघून जाऊ. ती सांगते नाही, माझ्यासोबत जे घडलं मी ते तुम्हाला सांगितलं, ते तुम्हाला खरं वाटत नाही. आणि आज जर मी अशी उठून तुमच्याकडे आले तर कायमचं आयुष्यभर मला खोटं म्हणून ठरवण्यात येईल. आज मी बघितलं इतर लोक कसं ते नैवेद्य दाखवतात, मी तसं दाखवलंच नव्हतं. ते तुकडे मोडतात असं दाखवतात वगैरे, ते मला माहितीच नव्हतं. आणि ही नकार देते. आणि मग मात्र डोळे बंद करून आवाज द्यायला सुरुवात करते, देवाला हाक मारायला सुरुवात करते, प्रार्थना करायला सुरुवात करते. काय करते प्रार्थना? देवा, मला माहिती नाही तू देव होतास की कोण होता त्या दिवशी, मात्र त्या दिवशी जसा आलास खाल्लंस तसंच आजही येऊन खा. माझ्यावरती माझ्या नवऱ्याचा विश्वास नाही, सासूचा नाही, सासऱ्याचा नाही, अख्ख्या गावाचा नाही. कोण तू, कुठे, मला काहीच माहीत नाही. पूर्ण अज्ञान आहे या बाबतीत. नवीन तर आले तुझ्या या पांचाळेश्वर गावात. जर मी नवीन आले तर मला कसं माहिती असणार? मात्र त्या दिवशी तू आलास खाल्लंस, आजही तसाच येईन खा. आरती होऊन गेली, सगळे निघून चाललेत आणि सर्वजण मला खोटं ठरवत आहेत. मला सर्वजण खोटं ठरवत आहेत. आणि तुला सांगते देवा की कदाचित तू जर नाही आलास तर मी आयुष्यभर पडेल मानेनं, खोटारडी ठरेल आणि आयुष्यभर मला खोटारडी या नावाने जगावं लागेल. तू ये, खा, त्या दिवशी जसा आलास तसा खा. बराच वेळ झाला, थोडी हळूहळू प्रार्थना तिची वाढत जाते. शब्दाने मनातल्या मनात होणारी प्रार्थना, तिच्या भाषेत, तिला काही ज्ञान नसतं. अर्थदानी, कृपाळू, भक्तवत्सल काहीच माहिती नसतं. मात्र जो कोणी आहे ती तिच्या पद्धतीने सांसारिक आणि अल्पमतीने प्रार्थना करायला सुरुवात करते. की तू आला नाहीस, त्या दिवशी सारखं खाल्लं नाहीस तर मला आयुष्यभर तसंच राहा आणि मी असं अपमानित आयुष्य मी जगू शकणार नाही. तू त्या दिवशी खाल्लंस ना, आजही खा, नाहीतर मी अपमानित आयुष्य जगू शकणार नाही आणि मी इथून उठेल.
आणि मी जीव द्यायला जाईल. मी स्वतःचं अस्तित्व संपवून टाकेल. मी नुकतीच आत्ताच या गावात आलेली, मला काहीच इथली परंपरा माहिती नाही, रूढी माहिती नाही. आणि कोण तू? दत्तात्रय प्रभू असं यांच्या बोलण्यामुळे मला कळायला लागलं, ऐकू आलंय. तू त्या दिवशी तोच असशील तर येऊन खा. तू माझी लाज राख असं म्हणतात. आता हेच लोक सांगतात की तू लाज राखतो म्हणून देव संकटाला धावून येतो. मला माहिती नाही, आज माझ्या संकटाला, या संकट समयी तू आलाच पाहिजे. माझी लाज राखलीच पाहिजे आणि या भोजनाचा स्वीकार केला पाहिजे. तू याचा स्वीकार करून घे, ये आणि खा. मी माझा प्राण ठेवू शकणार नाही, जगू शकणार नाही. मी एकटीच फक्त अपमानित नाही होणार, माझ्या आई वडिलांनाही दूषण लागेल, तेही अपमानित होतील. कशी खोटी पोरगी आम्हाला दिली म्हणून. आणि या समाजात मी सासू सासऱ्यांपाशी पतीसोबत हे आयुष्य नाही कंटू शकणार. मी माझ्या देहाचा घात करेल, इथून उठेल आणि सरळ एखाद्या विहिरीत जीव देईल, किंवा जी तुझी पाणी वाहणारा आहे ना, याच्यात जिथे कुठे डोहा असेल ना, तिथं जाऊन मी आपला प्राण अर्पण करून टाकेल. तू दर्शन दे, हे संपव, हे ताटातलं सगळं संपव. हे बघ, सगळे जमा झालेले आहेत आणि सगळे माझी मज्जा, माझा फजिती बघण्यासाठी आलेले. यांच्यासोबत माझी लाज राख. हळूहळू सगळे कमी झालेले. मला माहिती नाही तू कोण आहे, कुठे आहे, कसा आहे, काहीच माहीत नाही. मात्र त्या दिवशी जसा आलास तसाच आजही समोर ये आणि हे खाऊन टाक आणि मला सिद्ध कर. माझा भाव भक्ती भोळे आहे ती सिद्ध झाली पाहिजे. मला माहिती नाही, काही तत्वज्ञ वगैरे काहीच माहीत नाही. मी लहानपणापासून खूप सामान्य लोकांमध्ये ज्ञानी वगैरे असलं काहीच मला ज्ञान नाही, भक्ती नाही, काहीच मला माहिती नाही. मी साध्या सरळ सोप्या कुटुंबात वाढलेले आहे, जिथं साधी भावभक्ती. आणि तिकडे तर तुझा काहीच संबंध नव्हता. कोण दत्तात्रय भाऊ काहीच माहीत नाही. आम्ही तिकडे कुठल्या देवीला कधी कधी बजायचं, आणि त्यातही मला तर जास्त इंटरेस्ट नव्हताच. मात्र आज तू इथे प्रत्यक्ष ये आणि हे खाऊन जा. नाहीतर मी तुला देवा सांगते की माझ्या आयुष्याचा अंत करेल मी, तू जर आज इथं प्रगट झाला नाही तर. असं म्हणून त्या सुनेच्या डोळ्यातून हळूहळू अश्रू व्हायला लागतात. अश्रुधारा सुरू होतात, थांबत नाही. इतर जण समजावण्याचा प्रयत्न करतात, अगं चाल, जाऊ दे, झालं ते झालं. मात्र ती कुणाचंच ऐकत नाही आणि आपल्या निश्चयावर राहते. आणि बराच वेळ होता, अर्धा पाऊण तासानंतर काय आश्चर्य, बघणाऱ्यांची सगळ्यांची संख्या कमी झालेली असते. पुजारी, सगळे सासू सासरे, घरातले काही ठराविक लोक थांबलेले असतात. आणि काय आश्चर्य, ताटातला एक एक घास कमी व्हायला सुरुवात होतो. ही सून जेव्हा बघत असते, डोळे झाकून जेव्हा प्रार्थना करत असते, विनंती करत असते, देवाला विनवण्या करत असते, त्यावेळेस तिला अचानक प्रकाश दिसतो आणि डोळे उघडून बघते तर तिला तिथं परवा जे ऋषी बसलेले होते, जे व्यक्ती बसलेले होते, जटा वाढलेल्या आहेत, दाढी वाढलेली, जटांची विरगुंटी घातलेली आहे, भगवा वेश आहे, अशा पद्धतीने खातन दिसत आहेत. आणि तर लोकांचं, बऱ्याच जणांचं लक्षच नसतं, कोण कोण गप्पांमध्ये असतात, एका दोघांचं लक्ष असतं. त्यांना लक्षात येतं का अचानक ताटामधून एक एक घास गायब होतोय. सर्वांना अचानक सगळेजण त्याच्याकडे बघतात. ओट्यावरती बसलेलं कोणीच दिसत नाही. या स्त्रीच्या आनंद अश्रूत, जे डोळ्यातले दुःख अश्रू आहे त्या आनंद अश्रूत, आणि अशी डुलायला लागते ती बिचारी. डुलाय म्हणजे अशी तल्लीन, त्यांना बघायला लागते. आणि तिला बघत असताना तिच्या मनात, अंतकरणात, श्रद्धेत आनंद. जे दुःखाचे अश्रू असतात ते आनंदाचे अश्रू. देवा तू माझी लाज राखली. आणि जेव्हा ताटातले सगळे एक एक पदार्थ, एक एक घास कमी व्हायला सगळे डोळे वटरून बघत असतात. अरे बापरे, असं कसं झालं? प्रत्येकाला भाव श्रद्धा, अरे खरंच ही म्हणते ते खरंच आहे, आपण हिची परीक्षा बघितली. सर्वांना आश्चर्य वाटतं. ताट संपूर्ण संपतं आणि ताटातले संपूर्ण पदार्थ संपून गेल्यानंतरही यांना समोर ओट्यावरती बसलेलं कोणीच दिसत नाही. फक्त अदृश्य होत आहेत, घास अदृश्य होत आहेत. ही बिचारी भक्त समोर बसून फक्त दत्तात्रय प्रभूंची मूर्ती बघत असते. सर्व ताटातलं संपते, हळूवार उरते आणि तिला ते समोर बसलेले दत्तात्रय प्रभू अदृश्य होतात. आणि सासू सगळे तिथे असलेले तिला साष्टांग दंडवत घालतात की बाई ग, तू खूप भाग्यवान आहेस, तुझ्या
हाकेला देव धावून आला, आमचं आयुष्य गेले काळ्याचे पांढरे झाले, मात्र आजपर्यंत आम्हाला कधी दिसले नाही. तू भाग्यवान आहेस खरंच. तुला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला पण तूच खरी बघते आहे. आमचं आयुष्य गेलं. तिथं साधू संत मंडळी जी काही थोडीफार होती त्यांनाही आश्चर्य वाटलं की आम्ही तर अख्खं जीवन समर्पित केलं, आम्हाला दत्तात्रय भाऊ दिसले नाही. आज तुझ्या ताटातले अन्न भोजन स्वीकार केलं त्यांनी, तू खरीच भाग्यवान आहे. आणि मग सगळ्यांनी साष्टांग दंड तिला घालतात आणि ती आपल्या घरी निघून जाते.